माझा आहे. माझा सरासरी कांदा 4 ते 5 एकर होता. पहिल्याच वेळेस मी ड्रोनची फवारणी करायचं ठरवलं, पण मनात धाकधूक होती का रिझल्ट येतील का नाही येतील, आपला खर्च वायाला जाईल का काय होईल. पण असं काही झालं नाही. मी पहिला स्प्रे घेतला. पहिला स्प्रे मी साधारण 1.5 महिन्यानंतर घेतला. पहिला मॅन्युअली घेतला, तर दुसरा स्प्रे मी ड्रोननी चालू केला. तर दुसरा स्प्रेमध्ये मी 60-40 हे फर्टिसिलचं जे लिक्विड खत येतं ते वापरलं. मला त्याचे रिझल्ट इतके उत्कृष्ट आले का माझा कांद्याची डेव्हलपमेंट वगैरे व्यवस्थित झाली. आणि दुसरा मग मी त्याच्यानंतर आणखी एक मी स्प्रे घेण्याचा प्रयत्न केला. तो साधारण मी 2.5 महिन्याचा असताना कांदा घेतला, स्प्रे घेतला. तो होता माझा 42-47 फर्टिसिलचंच लिक्विड होतं खत. ते पण वापरलं, त्याचे पण मला उत्कृष्ट रिझल्ट आले. आज माझा कांदा 85 दिवसाचा आहे. माझं आज शेवटचं पाणी तुटलं आहे. आता मी उद्या जाऊन फर्टिसिलचंच लास्ट स्प्रे घेतोय, जे आहे 0046 जे आपण 0050 म्हणून वापरतो. त्याचं पण उत्कृष्ट रिझल्ट येतील हे मला माहिती आहे. आणि या ड्रोनचा उपयोग काय होतो मित्रांनो, आपली वेळेची बचत होती, आपलं आरोग्य चांगलं राहतं. आणि दुसरी गोष्ट, आपण जेव्हा पारंपरिक स्प्रे करतो त्याच्यात 70% पाणी आपलं खाली जातं. जमिनीचे आपले म्हणजे जीवाणू जे असतात ते औषधांनी खराब होतात, म्हणजे मरण पावतात. आणि जे ड्रोनमुळं काय होतं, जी कांद्याची पात वगैरे असते त्याच्यावरच स्प्रे बसतो. जेव्हा खालचे जे बॅक्टेरिया जीवाणू असतात त्याला कुठल्याही प्रकारची अडचण होत नाही. त्याचे उत्कृष्ट रिझल्ट मिळतात. आणि त्याच्यामुळं आपला जमिनीचं सेंद्रिय कर्ब एकदम उत्कृष्ट राहतो. याचा फायदा 100% होतो. कारण की ह्या काळाप्रमाणे ड्रोनची टेक्नॉलॉजी प्रत्येक जणांनी वापरावी ही काळाची गरज आहे.